नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आजपासून तुम्ही ऐकणार आहात गुरुनाथ नाईक यांची दीर्घ कथा अरण्य सुंदरी. श्रोते हो, तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब करणं झालं नसेल तर एकच विनंती करतो, कृपया चॅनल सबस्क्राईब करा. चला श्रोते हो, सुरू करूयात गुरुनाथ नाईक लिखित अरण्य सुंदरी भाग पहिला. पहाडावरच्या झोपडीकडनं एक राजबेंडा तरुण संथपणे खाली उतरत होता. त्याच्या अंगावर वाघाचं कातडं होतं. पिळदार दंड, रुंद खांदे, भरदार मांड्या आणि गोटीदार पोटऱ्या त्याच्या शरीरातल्या अमानुष ताकदीची कल्पना देत होत्या. त्याचा चेहरा अत्यंत मोहक आणि अतिशय नाजूक दिसत होता. डोळे केशरी असले तरी चेहऱ्यावरनं त्याच्या बुद्धिमत्तेची कल्पना येत होती. त्याच्या पाठीवर होता बाणांचा भाता. त्या भात्यात केवळ 4 बाण होते आणि खांद्याला होतं मजबूत धनुष्य, त्या तरुणाच्या शक्तीला साजेसं. तो होता जंगलचा राजा सूरज महिषी, अर्थात शब्दवेधी. आता त्याच्या आयुष्यातले असंख्य धोके पार नाहीसे झाले होते. मुक्तपणे आणि बेसावतपणे तो हवं तिथं भटकू शकत होता. कोणी दुश्मन संधी साधून आपल्यावर हमला करेल अशी भीतीही त्याला वाटत नव्हती. तो पहाडाच्या पायथ्याशी आला आणि दूरवर त्याच्या तीक्ष्ण नजरेनं काहीतरी सळसळताना बघितलं. ती स्त्री असावी हे क्षणभरात त्याच्या डोळ्यांनी टिपलं. कुतूहलाने तो त्या दिशेला पाहत राहिला, पण नंतर त्याला काहीच दिसलं नाही. धोक्याची जाणीव अस्पष्टशी सुद्धा त्याच्या मनाला शिवली नाही, कारण ती स्त्री आपल्यावर हमला करणं अशक्य आहे, मग ती कितीही सामर्थ्यवान का असेना. अचानक या झाडावरून त्या झाडावर उड्या घेत सूरज दूर झाला. झपाट्यानं तो वेगळ्याच दिशेनं चालला होता. बरंच अंतर डाव्या बाजूला जाऊन त्यांनी ती गेलेल्या दिशेला उड्या मारायला सुरुवात केली, कारण ती कोण आहे हे सूरजला बघायचं होतं. त्यावेळी सूर्य माथ्यावर आला होता. ऊन तर शरीराला नुसतं भाजून काढत होतं आणि तरीही संपूर्ण शरीरातून घामाच्या धारा निघत असताना सुद्धा सूरज उड्या मारत चाललेलाच होता. एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उडी घेता घेता तो थबकला. त्याच्या उजव्या बाजूला ती दूरवर कुठेतरी बघत होती. सूरजपासून ती सुमारे हाकेच्या अंतरावर होती आणि तरीही तिच्या सौंदर्याचं सूक्ष्म दर्शन त्याला घेता येत होतं. तिचा चेहरा त्याला नीट पाहता येत होता. आत्तापर्यंत सूरजनं अनेक तरुणी पाहिल्या होत्या, पण अशी तरुणी मात्र त्यांनी यापूर्वी कधीही पाहिली नव्हती. ही तरुणी अशा या भयाण रानात एकटीच का, हा प्रश्न त्याच्या मनात उभा राहिला होता. कितीतरी वेळ तो तिच्याकडे बघत होता. नेमकी ती कुठं जातीये हे त्याला बघायचं होतं. अस्पष्ट शिका होईना, पण धोक्याची जाणीव त्याला झालेली होती. बऱ्याच वेळानं तिने चालायला सुरुवात केली. अधिकच गर्द अशा अरण्यात ती घुसत होती. दिवसा ढवळ्या देखील त्या रानात हिंस्त्र श्वापदांचा संचार असतो हे सूरजला माहिती होतं. आता तो माकडासारखा झाडावरनं उड्या घेत घेत तिच्यापासून अगदी जवळ आला. त्या गर्द अरण्यातली झाडं इतकी जवळजवळ होती की एका झाडावरनं दुसऱ्या झाडावर उडी घेणं त्याला मुळीच अवघड जात नव्हतं. फक्त पानांची सळसळ मात्र तो दूर करू शकत नव्हता. तो स्वतः थकल्यासारखा झाला, पण ती सुंदरी मात्र गर्द झाडीतून चालत राहिलेली होती. जवळजवळ 1 कोसाचं अंतर तिने तोडलं आणि ती रंगोली गाव आणि पहाडी यांच्यामधल्या गर्द झुडपात शिरली. त्यावेळी सूर्य बराच पश्चिमेकडे झुकला होता. सूरज फार थकला होता. तिच्या मागून लपून छपून जायची तडप त्याच्या मनावर अतिशय वाढली होती आणि एकाएकी एका भयानक डरकाळीनं तो हादरला. त्यांनी समोर बघितलं. 2 झाडांच्या मध्ये घाबरलेली ती सुंदर स्त्री उभी होती. भीतीने थरथरत ती सभोवताली बघत होती.
जवळच कोणतं तरी रानातलं जनावर आपल्यावर दबा धरू नये याची तिला खात्री पटली होती, पण ते जनावर नेमकं कुठल्या दिशेला आहे हे मात्र तिच्या लक्षात आलेलं नव्हतं. अचानक कमरेला लटकत असलेलं लांबट सूर्यासारखं एक हत्यार तिने हातात घेतलं हे सूरजनं बघितलं. तिच्या कमरेला काहीतरी लटकतंय हे त्याला माहिती होतं, पण तो सुरा असावा याची कल्पना मात्र त्याला आलेली नव्हती. अचानक पुन्हा एक डरकाळी सूरजनं ऐकली आणि हातात सुरा घेतलेली ती सुंदरी उजव्या बाजूच्या झुडपाच्या जाळीत शिरताना त्याने पाहिली. काहीतरी सळसळलं. पुन्हा वाघाच्या डरकाळीनं सगळं रान दणाणलं आणि सूरजनं त्याच दिशेनं झाडावरनं उड्या घेत अत्यंत जलद गतीनं जायला सुरुवात केली आणि त्यावेळी चमत्कारिक असे आवाज त्याला ऐकू येत होते. जनावराचं ते घुसमटणं होतं. एखादं सावज तोंडात धरलं की वाघाच्या तोंडून असा आवाज निघतो हे सूरजला माहिती होतं आणि तोच आवाज सूरजला ऐकू येत होता. सूरज झटक्यात त्या जाळीत शिरला आणि एक भला मोठा वाघ त्यांनी तडफडताना पाहिला. त्या वाघाच्या नाकावरचा भाग कापला होता. त्याच्या पुढच्या बाजूचा डावा पाय अर्ध्यावर तुटलेला होता आणि वेदनांनी तो वाघ गोलाकार स्वतःभोवती फिरत होता. हे दृश्य सूरजच्या कल्पनेत बसण्यासारखं नव्हतं. अनामिक भीतीनं त्याचं शरीर शहारलं होतं. त्याची नजर सभोवताली सारखी फिरत होती. एखादा चित्ता जरी जवळपास दबा धरून राहिला असता तरी सूरजच्या कानानं त्याचा आवाज अचूक टिपला असता. थोड्याच वेळात तो वाघ जमिनीवर पोट दाबून पडला होता. स्वतःभोवती फिरून फिरून तो पार थकला होता. हालचाल करण्याचं त्राण त्याच्यात राहिलं नव्हतं. त्याच्या तोंडातून फक्त गुरगुरण्याचा आवाज येत होता. सूरजकडे रोखून बघणाऱ्या त्याच्या डोळ्यात पुरेपूर भीती भरलेली होती. सूरजने पुन्हा एकदा सभोवताली नजर फिरवली आणि कमरेचा सुरा काढून वाघाच्या मानेवर जबरदस्त घाव घातला. वाघाची अर्धी मान त्या घावासरशी तुटली गेली. आधीच गलितगात्र झालेला तो वाघ एक जोरदार उसळी घेऊन खाली आदळला. केवळ त्याला वेदनामुक्त करण्यासाठी सूरजने हा सूर्याचा वार केलेला होता. ती स्त्री किती भयंकर आहे याची खात्री त्याला या एकाच घटनेनं पटवून दिलेली होती. एका वाघावर वाघाच्या जाळीत शिरून हल्ला करणं ही सामान्य घटना नव्हे. एखाद्या स्त्रीच्या बाबतीत हे अजिबात शक्य नव्हतं. आणि तो वाघही वाटतो तितका सामान्य नव्हता. त्या वाघावर हल्ला करताना सूरजला सुद्धा थोडा का होईना पण विचार करणं आवश्यक होतं. सूरजने झपाझपा उड्या घेत तिथून दूरवर जायला सुरुवात केली. ती कोणत्या दिशेला गेली असेल याचा अंदाज घेत तो झपाट्यानं पुढं पुढं जात होता. ती फार दूरवर गेली नसेल असंही त्याला वाटत होतं. सूर्य मावळायला लागला तरी त्याची शोधाशोध चालूच होती. अखेर त्याने तो नाद सोडला आणि गढीच्या रोखानं जायला सुरुवात केली. तो गढीत शिरला तेव्हा रात्र बरीच झाली होती आणि सूर्य पश्चिमेकडे झुकण्यापूर्वी गढीत येणारा सूरज दिवस संपून रात्र वाढली तरी आला नाही या जाणीवेनं नथू घाबरला होता आणि तो सूरजची वाट बघत तटावर बसून होता. सूरजला गढीत आलेला बघताच नथू खुश झाला. भराभर त्यांनी प्रश्नामागनं प्रश्न विचारायला सुरुवात केली, पण त्याच्या एकाही प्रश्नाचं उत्तर सूरजकडनं त्याला मिळालं नाही. त्याच्या मनावर पडलेली छाया अद्यापही निवळली नव्हती. जे घडलं त्याचा अर्थ सूरज लावू शकत नव्हता. नथू, एक सुंदर मुलगी चवताळलेल्या वाघाला सूर्यानं ठार करताना तू कधी पाहिलीयस? गंभीर आवाजात सूरजने विचारलं. नाही, मुळीच नाही. गोंधळलेल्या आवाजात नथूनं उत्तर दिलं. एकटीच पहाडाजवळच्या रानात भटकणारी स्त्री तू पाहिलीयस? नाही. वाड्यात शिरता शिरता नथूनं उत्तर दिलं आणि तो गोंधळल्यासारखा सूरजकडे बघत राहिला. कशाची तरी त्याला आठवण झाली असावी हे मशालीच्या उजेडात त्याचा चेहरा बघता सूरजच्या लक्षात आलं. नथू, तुला धक्का कसला बसलाय? 4 दिवसांपूर्वी आपला बाली सांगत होता. काय सांगत होता?
तो सांगत होता त्याला एक सुंदर राजकुमारी गावाच्या उत्तरेला दिसली होती. काय? सूरजनी जोरात ओरडून विचारलं. या वाक्याने त्याला जबरदस्त धक्का बसला होता. सूरज, अरे ती परीसारखी होती असं बाली म्हणतो. रानात एकटीच भटकताना बघून तो घाबरला, कारण त्या बाजूला एक हडळ असते असं म्हणतात. सूरजच्या चेहऱ्यावर भीती स्पष्टपणे प्रकट झाली. रंगोली गावाच्या उत्तरेला असलेल्या हडळीबद्दल सूरजनं जे जे काही ऐकलं होतं ते त्याच्या डोळ्यापुढे उभं राहिलं. नथू, ती एकटीच होती. हो, ती एकटीच होती. सूरज आणखीनच गोंधळला. भूत, हडळ यावर त्याचा अजिबात विश्वास नव्हता. रात्री अपरात्री अमावास्या पौर्णिमेला तो इतका भटकला होता, तरी कधीही त्याला भूतपिशाच्य दिसलं नाही, आणि जे आपल्याला कधी दिसलं नाही त्याच्यावर विश्वास ठेवायला त्याचं मन तयार नव्हतं. सूरज आपल्या शय्यागृहात गेला. पहिल्यांदा त्यांनी भरपूर पोट भरून घेतलं, कारण दिवसभरात त्याच्या पोटात पाणी सुद्धा गेलेलं नव्हतं. गोंधळलेलं त्याचं डोकं बरंच शांत झालं असलं तरी मनातली ती अरण्य सुंदरी त्याच्या डोक्यातनं जायला तयार नव्हती. नथू, तू कोणाची वाट बघतोयस? वाड्याच्या दारात बसलेल्या नथूला बघून सूरजनं विचारलं. रामुल्याची. तो कुठे गेलाय? भद्राला. सूरजनं आणखीन काही विचारलं नाही. राजेशाही गडीपासनं साधारण 2-2.5 कोसांवर 2 डोंगरांच्या मध्ये असलेल्या दरीत भद्र हे अगदी लहानसं गाव होतं. रंगोलीप्रमाणे त्या गावात भिल्लांशिवाय कोणी राहत नव्हतं. गाव म्हणजे केवळ फार तर 15-20 घरांचं. कोणत्याही 2 घरांमध्ये हाकेपेक्षा कमी अंतर अजिबात नव्हतं. त्या गावातले सगळे भिल्ल डोंगराच्या उताराला शेती करत होते. सूरज पलंगावर जाऊन पडला. कितीतरी वेळ तो आपल्याच विचारात गढून गेलेला होता. अरण्यातली ती सुंदरी सारखी त्याच्या डोळ्यातनं त्याच्या अंतःकरणात शिरण्याचा प्रयत्न करत होती. तिला झटकण्याचा तो कितीतरी वेळ प्रयत्न करत होता, पण ते त्याला अजिबात जमत नव्हतं. डोळा केव्हा लागला हेच त्याला समजलं नाही. एकाएकी तो जागा झाला. आपण कशानं तरी जागे झालो हे काही त्याच्या डोक्यात शिरलं नाही. धडपडून तो पलंगावरनं उठणं बसला तेव्हा तेलाचा दिवा मंदपणे जळत होता. कुणीतरी घाबरलेल्या आवाजात बोलतंय याची जेव्हा जाणीव झाली तेव्हा त्यांनी कान टवकारले. आवाज स्पष्टपणे ऐकू येत होता, पण शब्द त्याच्या कानात शिरत नव्हते. काहीतरी गडबड आहे याची जाणीव त्याला होत होती, पण कसली गडबड आहे याची मात्र जाणीव त्याला होत नव्हती. हळूच तो पलंगावरनं खाली उतरला आणि दार उघडून बाहेर आला. हा आवाज रामुल्याचा आहे हे दाराबाहेर येताच त्यांनी ओळखलं. रामुल्या नथूशी बोलतोय हे प्रश्न विचारणाऱ्या नथूच्या आवाजावरनं त्यांनी ओळखलं. काय आहे नथू? सूरजने दमदार आवाजात ओरडून विचारलं, आणि बोलण्याचे आवाज ठप्पकन थांबले. त्यावेळी मध्यरात्र कधीच उलटून गेली होती. उत्तर ऐकू येण्याऐवजी जवळ येणाऱ्या पावलांचे आवाज त्यांनी ऐकले. नथू आणि रामुल्ला सूरजच्या जवळ येऊन उभे राहिले. नथूच्या हातात मशाल होती, आणि त्या मशालीच्या उजेडात भीतीनं थरथरणाऱ्या रामुल्याकडे सूरज रोखून बघत होता. याला ती हडळ दिसली म्हणे. नथूनी घाईघाईत खुलासा केला. आपोआप सूरजचे डोळे विस्फारले गेले. रामुल्या, तुला ती कुठे दिसली? या गढीकडे येताना वाटेतल्या पहाडीत. थरथरत्या आवाजात रामुल्या कसाबसा बोलला. त्यावेळी त्याच्या मनातली भीती क्षणमात्रही कमी झाली नव्हती. ती एकटीच होती का? हो. तुला तिने अडवलं? नाही. मी येताना मशालीच्या उजेडात तिला बघितलं. तिच्या डाव्या हातात मशाल होती. ती राजकुमारीसारखी दिसत होती. कसाबसा रामुल्ला बोलला. त्यावेळी सूरजच्या डोक्यात डरकाळी ऐकू येताच घाबरलेली ती सुंदर तरुणी उभी राहिली. अरण्यात फिरणाऱ्या त्या सुंदरीचं काहीतरी गूढ असावं हे त्याच्या लक्षात आलं. राजनगर हे छोटंसं संस्थान. राजपिपलाचं जसं संस्थान होतं तसंच, पण त्याहून थोडं मोठं. ताकदही राजपिपलाहून जास्त. राजाचं सामर्थ्यही तसंच मोठं, पण काय घडलं कोणाच्या लक्षात आलं नाही.
नुकतंच जाळं पसरवत असलेल्या इंग्रज सत्तेचं आणि या संस्थांचं काय बिनसलं तेही कोणाला कळलं नाही. राजा महानंद हा रयतेचा अतिशय लाडका, रयतेच्या कष्टावर स्वतःची चैन न करणारा, रयतेसाठी जे जे काही करता येईल ते आधी करणारा. पण जेव्हा शेकडो घोडेस्वार मावळतीच्या सुमाराला एकाएकी नगरात घुसले, तेव्हा रयतेचं प्रेम राजा महानंदाच्या उपयोगी पडलं नाही. पाहता पाहता गावाला भला मोठा वेढा पडला. शेकडो इंग्रज शिपायांनी राजवाडा वेढून टाकला. इंग्रज अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय कोणी राजवाड्यात शिरायचं नाही आणि राजवाड्याबाहेर तो पडायचंच नाही, हा अत्यंत कडक हुकूम त्यावेळी सोडण्यात आला. परवानगी घेणं देणं दूर राहिलं, राजवाड्याबाहेर जायचं धैर्य कोणात राहिलं नाही. अगदी थोडक्यात बिनसलेलं होतं. संस्थानिकांनी इंग्रजांचं मांडलिकत्व पत्करावं असा हुकूम जेव्हा निघाला, तेव्हा पहिला विरोध केला तो या राजा महानंदाने. आपण सार्वभौम राजे आहोत आणि आपण कोणाचंही मांडलिकत्व पत्करायला तयार नाही, असं खरमरीत उत्तर राजा महानंदानं इंग्रज दूताकरवी धाडलेलं होतं. पण गंभीर परिणामांची कल्पना राजा महानंदाला अजिबात नव्हती. सभोवतालचे 10-12 सरदार राजा महानंदाचे मांडलिक होते. आपल्यावर ते जीव का प्राण प्रेम करतात अशी त्याची आजपर्यंतची समजूत होती. इंग्रजांची स्वारी झाली तर हे सरदार त्यांना परस्पर तोंड देतील अशी समजूत राजा महानंदाची झाली होती, पण प्रत्यक्षात तसं काहीच घडलं नाही. एकाएकी इंग्रज घोडेस्वारांची फौज राजधानीत येऊन ठाकली, तेव्हा सगळ्यांचा गोंधळ उडाला. सावधगिरीच्या दृष्टीनं कुठलीही खबरदारी त्यांनी बाळगली नव्हती, कारण असा हमला होईल हे त्याला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. इंग्रज सरकार निदान पुन्हा एकदा आपली मनधरणी करेल अशी समजूत करून घेतलेल्या राजा महानंदाला हा धक्का जबरदस्त होता. इंग्रज फौजेनं नगराचे सगळे मार्ग रोखले होते. नगरातला एकूण एक वाडा त्यांनी रोखला होता. वाड्याबाहेर जे येतील त्यांना बेलाशक ठार करण्याचा हुकूम इंग्रज अधिकाऱ्यांनी सोडला होता. जवळजवळ 30-40 नगरवासियांचा शिरच्छेद करण्यात आलेला होता. त्यावेळी राजवाड्याचं रक्षण करणारे केवळ 40 हत्यारबंद रक्षक होते. आतल्या रक्षकांची कदाचित इंग्रज अधिकाऱ्यांना कल्पना असावी, कारण संपूर्ण रात्र संपली तरी जवळ जायचं धैर्य कुणीही दाखवलेलं नव्हतं. जवळ गेलो तर काय होईल याची पुरेपूर जाणीव इंग्रज शिपायांना होती. रात्र संपली, दिवस उजाडायला लागला आणि एकाएकी राजवाड्यातनं बाणांचा वर्षाव सुरू झाला. आतून होणारा मारा अगदीच अनपेक्षित होता. रात्रभर काहीही घडलं नव्हतं, त्यामुळे इंग्रज शिपाई बेसावध होते. आतून हल्ला करायचं सामर्थ्य राजवाड्यात नसणार याची पक्की खात्री त्यांना होती. राजवाड्यातून होणाऱ्या माऱ्याला तोंड देत इंग्रज शिपाई कसेबसे मागे हटले, पण या धावपळीत कित्येक शिपाई ठार झाले, कित्येक जखमी झाले. राजवाडा ताब्यात घ्यायचं काम कठीण आहे याची जाणीव इंग्रज अधिकाऱ्यांना झाली, पण राजा महानंदाच्या या हल्ल्याला घाबरण्या इतके ते अजिबात लेचे पेचे नव्हते. त्यांनी लगेच मोर्चे बांधायला सुरुवात केली. सूर्य माथ्यावर आला तेव्हा चोहोबाजूंनी जमिनीत पुरलेल्या काठ्यांच्या सहाय्यानं पेटते पलिते वाड्यावर सोडायची जय्यत तयारी झाली. चोहोबाजूंनी असा पेटत्या पलित्यांचा मारा सुरू झाला. त्या माऱ्याला राजवाड्याचे रक्षक अजिबात तोंड देऊ शकणार नाहीत याची पुरेपूर खात्री इंग्रज अधिकाऱ्यांना होती. शरीर भाजून टाकणारा सूर्य पश्चिमेकडे ढळला आणि एकाएकी राजवाड्याच्या चोहोबाजूंनी तेलानं भिजवलेल्या पेटत्या पलित्यांचा मारा सुरू झाला. एकाच वेळी 30 ते 40 पलिते सपासपा वाड्यावर पडायला लागले. बाणांची गती त्या पलित्यांना होती. एकामागून एक पेटते पलिते राजवाड्यावर सतत आदळायला लागले. हा राजवाडा कलाकुसरीच्या बाबतीत अतिशय प्रसिद्ध होता. संपूर्ण राजवाड्याला चंदनाचं लाकूड वापरण्यात आलंय ही ख्याती सर्वत्र पसरली होती. पलिते फेकण्याची योजना आखणाऱ्या अधिकाऱ्यांना सुद्धा या चंदनाच्या लाकडाची पुरेपूर जाणीव असावी. सूर्य पूर्णपणे पश्चिमेकडे झुकला आणि राजवाड्यातून उफाळणाऱ्या ज्वाला आकाशाला भिडताना दिसायला लागल्या.
जसजसा अंधार पडायला लागला तसतसं त्या ज्वालांचं भयानक स्वरूप नगराच्या बाहेरून सुद्धा स्पष्टपणे जाणवायला लागलं. संपूर्ण नगर हादरलं. एकूण एक नगरवासी भयभीत झाला. प्रत्येकजण आपापल्या वाड्यातनं आकाशात उफाळणाऱ्या लालभडक ज्वाला बघत होता. राजवाडा पेटतोय हे प्रत्येकाला दिसत होतं, पण राजवाडा वाचवण्यासाठी धावत जायचं सामर्थ्य कोणाच्याही अंगी नव्हतं. आपण आपल्या वाड्यातनं बाहेर पडलो तर आपलं काय होईल याची पुरेपूर कल्पना होती त्यांना. राजवाड्याभोवती तर भीषण रणकंदन सुरू झालं होतं. कत्तलीला तर सुमारच राहिलेला नव्हता. आगीपासून स्वतःला वाचवण्याच्या हेतूनं जे जे बाहेर धावले त्यांच्या शरीरात बाण घुसत राहिले. राजवाड्याचा एक एक शरीररक्षक बाणांनी घायाळ होऊन तडफडायला लागला. प्रतिकार करायची कुठलीही संधी इंग्रज शिपायांनी त्यांना दिलीच नाही. रात्रभर हेच चालू होतं. ज्वाळांच्या लालभडक उजेडातून रात्रीच्या वेळी देखील वाड्याबाहेर धावणारे राजवाड्याचे रक्षक टिपले जात होते. लालभडक उजेडात ते स्पष्ट दिसत होते, पण सभोवार दडलेले इंग्रज शिपाई त्यांना शोधून काढता येत नव्हते. रात्र संपली, पण धुमसणारा वाडा काही दमला नाही. आकाशाला भिडणाऱ्या आगीच्या ज्वाला मात्र कमी झाल्या होत्या, पण वाड्याजवळ 100 पावलांवर सुद्धा जाणं शक्य नव्हतं. हळूहळू वाडा कोसळत होता. जसजसा तो कोसळेल तसतशा ज्वाला पुन्हा भडकत होत्या. भडकलेल्या आगीला जोरदार वाऱ्याची साथ पूर्णपणे मिळाली होती. तो दिवस रेंगाळत गेला आणि त्या सबंध दिवसात कलाकुसरीसाठी प्रसिद्ध असलेला राजनगरचा राजवाडा राखेच्या ढेगाऱ्यासारखा सर्वांसमोर उभा राहिला होता. इंग्रज अधिकाऱ्यांचा क्रोध शमला जशी भडकवलेली आग शमली तसा. राजनगरचा राजवाडा संपला. राजनगरचा राजाही संपला. राहिलं फक्त राजनगर. त्यावेळी इंग्रज अधिकारी काही नागरिकांना घेऊन वाड्याच्या सभोवताली पडलेली प्रेतं पाहत होते. राजवाड्यात राजघराण्यातल्या 5 व्यक्ती जळून राख झाल्या हे तपासाअंती इंग्रज अधिकाऱ्याच्या लक्षात आलं. एव्हाना त्यांच्या हाडांची सुद्धा राख झाली असेल याची खात्री त्यांना झाली. पण नगरवासियांच्या मनात मात्र आपल्या राजाविषयी अभिमान निर्माण झाला होता, कारण प्राण गेला तरी राजा महानंदानं माघार घेतली नव्हती किंवा इंग्रज सरकारचं मांडलिकत्व पत्करलेलं नव्हतं. त्या गुहेत एकूण 7 माणसं बसली होती. त्यात एक सरदाराच्या वेशातल्या लिबासात वृद्धत्वाकडे झुकलेली व्यक्ती होती. त्याचा डावा हात डावा पाय पूर्णपणे भाजला होता. अर्ध्याधिक कपडे जळालेले होते. प्रत्येकाची अवस्था त्या व्यक्तीसारखी होती. पण त्यातले 5 जण शक्तिहीन अवस्थेत पडून राहिले होते. त्या पडून राहिलेल्या व्यक्तीत एक वृद्धत्वाकडे झुकलेली स्त्री होती. डोक्याला हात लावून बसलेला राजा महानंद होता. बसलेल्या धक्क्यातून अद्याप तो सावरला नव्हता. त्याच्यापासून काही अंतरावर जखड म्हातारा माणूस बसला होता. तो होता राजा महानंदाचा खास मंत्री माधवानंद पंडी. त्याचं शरीर म्हातारपणानं थकलेलं होतं. बसलेल्या धक्क्यानं त्याचं मन भारावल्यासारखं झालं होतं. आपल्या राजाला कुठलाही सल्ला द्यायचं सामर्थ्य आत्ता त्याच्यात उरलेलं नव्हतं. मंत्री ही गेलीये कुठे? राजा महानंदाच्या तोंडून हताशपणे कसेबसे शब्द बाहेर पडले, पण पंडितच्या तोंडातून मात्र एक शब्द बाहेर पडला नाही. राजकुमारी एकाकी बाहेर गेली हे सगळ्यांना माहिती होतं, पण सूर्योदयाच्या वेळी गेलेली राजकुमारी कुठे गेली असेल हे मात्र कोणीच सांगू शकत नव्हतं. दिवस संपून मध्यरात्र जवळ आली तरीही तिचा पत्ता नव्हता. तिची काळजी करायचं कुठलंही कारण राजा महानंदाला नव्हतं, कारण स्वतःचं रक्षण करायला ती समर्थ याची पूर्ण खात्री होती त्यांना आणि माधवानंद पंडिताला सुद्धा. एकाकी निघून जायची ही तिची 3री वेळ होती. पण इतका वेळ यापूर्वी ती कधी बाहेर राहिली नव्हती आणि म्हणूनच राजा महानंदाच्या डोक्यात चिंतेचं काहूर माजलं होतं. डोक्यात सारखे राजकुमारीचेच विचार घोळत होते. एकदाची कशीबशी राजकुमारी आली.
आत आलेल्या राजकुमारीच्या चेहऱ्यावर जबरदस्त भीती महानंदाला पाहायला मिळाली. महानंद मशालीच्या मंद उजेडात तिचा चेहरा नीट न्याहाळला. राजकुमारी, यापुढे तू अशी बाहेर जाऊ नकोस. काय होतं अगं, चिंतेनं आमची अवस्था वेड्यासारखी होते ग. राजा महानंद थरथरत्या आवाजात अस्पष्ट सारखा बोलला. त्याच्या मनातल्या चिंतेची पुरेपूर जाणीव राजकुमारीला झाली. पण पिताजी, कुणाला तरी बाहेर जायलाच लागणार ना. राजकुमारी कशीबशी पण कठोर आवाजात बोलली. तिच्या चेहऱ्यावर भरलेली भीती फटकन निघून गेली होती. पण राजकुमारी, तू अशी निघून गेलीस आणि एक एक दिवस बाहेर राहायला लागलीस तर. पिताजी, एक वेळ चिंतेनं वेड लागलं तर ते जाईल, पण तहान आणि भुकेचं वेड कधीच नाही जाणार. आपण या निर्जन जागी आणि या भयाण गुहेत फार काळ नाही राहू शकणार. ते खरंय ग राजकुमारी, पण पिताजी, आपल्याला कुठेतरी आसरा शोधायला हवा. जे गेलं ते मिळेल याच्यावर माझा विश्वास नाही, पण ते मिळवायचा प्रयत्न आपण करायला हवा. मी बाहेर गेले नाही तर कुणाला तरी बाहेर जावंच लागेल आणि माझ्याशिवाय बाहेर जाणारं दुसरं आत्ता इथे कोणीच नाही. राजकुमारी गंभीरपणे बोलत होती. तिचा प्रत्येक शब्द राजाला आणि मंत्र्याला दोघांना पटत होता. ती बाहेर गेली नाही, तिने एखादा आसरा पाहिला नाही तर आपलं काय होईल याची पुरेपूर जाणीव त्या दोघांना होती. एक पराक्रमी राजा भिकाऱ्यासारखा रानावनात कंदमुळं खात जगेल आणि मरणासारखं जगता जगता एक दिवस मरून जाईल याची जाणीव दोघांनाही होती. राजकुमारीला सुद्धा ती जाणीव होती. राजकुमारी, तू जरूर जा, पण स्वतःला सांभाळून जा. राजा महानंद कसाबसा बोलला आणि त्यांनी मान खाली घातली. महापराक्रमी राजा, पण राजकुमारीच्या नजरेला नजर भिडवायचं सामर्थ्य या क्षणी त्याच्या डोळ्यात नव्हतं. त्याची अवस्था भारावल्यासारखी झाली होती. तोंडातून शब्दसुद्धा बाहेर पडणं कठीण झालं होतं. त्याचवेळी राजकुमारीच्या मनात फार मोठा संघर्ष माजला होता. जे बाहेर घडतंय ते सगळं सांगावं का सांगू नये या विचाराच्या गोंधळात ती सापडली होती. आपण सगळं सांगितलं तर पिताजींच्या डोक्यात आधीच असलेली चिंता अधिक वाढली जाईल ही भीती तिला होती. त्यावेळी तिच्या डोळ्यांपुढे राजबिंड्या व्यक्तिमत्वाचा भिल्ल उभा राहिला होता. त्याच्यापासून आपल्याला फार मोठा धोका आहे हीच भावना तिच्या मनात पक्की बसली होती आणि त्या भिल्लाला ठार करण्याचा ठाम निश्चय राजकुमारीनं केला होता. कारण तिला अजिबात धोका पत्करायचा नव्हता. श्रोते हो, तुम्ही ऐकताय गुरुनाथ नाईक लिखित अरण्य सुंदरी ही दीर्घकथा. आज या दीर्घकथेचा पहिला भाग तुम्ही ऐकलात. दुसरा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.